तर हॅलो भावांनो, आपली गाडी तुम्हाला माहितच आहे, काल भरून ठेवलेली आपण. आपल्याला जायचं होतं जमखंडीला. माल काय होता थोडासाच. कसं आहे भावांनो, हलक्या मालमध्ये आपलं भाडं टाईट घेऊन चालायची सवय आपल्याला लागल्या. मग काय सकाळी निघलो, ट्रॅफिक नव्हतं काय नव्हतं. सकाळी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं जरा डिझेल घेतलं, कारण की कर्नाटकात म्हणलं येताना टाकी फुल करून यावी, 2 रुपये स्वस्त असतं. सकाळ सकाळी निघलेल्याचा भावानं फायदा एकच असतो, एवढं की ट्रॉफिकच काय लागत नाही काय नाही. मग काय तासगाव मिरज सगळं पास करून आरग बेडक पण पास केला. आणि पुढे आल्यानंतर भावानं आपल्याला यो सिंगल असा रोड लागला. मी पहिल्यांदाच असा रोड बघितलाय की दोन्ही साईडला भावांनो कसल्याच कटड नाही काय नाही, बॅरिगेट नाही. भावांनो वरनं खाली गेली तर गाडी सरळ खालीच. असला कसला रोड आहे पहिल्यांदाच बघितला. काही विषय नाही. पुढे आल्यानंतर आपल्याला दिसला यो भला मोठा बांध, तलावावरच बांधलाय बांध भावांनो. मी पण पहिल्यांदाच बघितलाय. तुम्ही पण बघितला असेल तर जरा कमेंट करून सांगा. काय विषय नाही भावांनो. ह्यो बांध बिन पास करून आपल्याला जरा गडबडच होती. पार्टीचा फोन यायला लागलेला. चला म्हटलं जरा जावं लवकरच. आलो पार्टीच्या दारात म्हणजे हॉटेलचंच मटेरियल होतं हो. हॉटेलचं मटेरियल गोडाऊनला खाली केलं. माग मग काय रशी बिशी बांधली, स्टार मारला. आता म्हटलं आता आपल्याला जाऊन कराडमध्ये पण गाडी भरायची. बघूया म्हटलं जर लवकर गेलं तर भरून टाकूया. आथणीमध्ये बराच उशीर आपली वाट बघत बसलेला यो सुरेश भाऊ छोटा तिवाला. आणि परत आपल्याला ही गाठ पडलं सांगलीचं फर्निचर किंग संदीप भाऊ. दोघांबरोबर थांबलो, चर्चा केली. आता म्हटलं चला निघूया. व्हिडिओ काढला आणि निघलो आणि पुढे आल्यानंतर आपल्याला कुपवाडचा आसिफ भाई गाठ पडलं एंट्रावालं. दुधाला असती भावाची गाडी. भावाबरोबर पण व्हिडिओ काढला, फोटो बिटो घेतलं आणि आलो भावांनो डायरेक्ट कार्डमध्ये. तर भावांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. जाताना जरा फॉलो पण करून जावा. धन्यवाद.